आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरते, मैं कैसे थक जाऊं. अजितदादांनी मोदींच्या उपस्थितीत मांडले राज्याचे ध्येय. अजित पवारांनी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पवारांनी महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलाबा, वांद्रे, सिप्स मेट्रो, मुंबई वन ॲप आणि अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख मिळणार असल्याचं पवारांनी नमूद केलं आहे. नवी मुंबई विमानतळामुळे आर्थिक विकास, व्यापार, पर्यटन, रोजगाराला चालना मिळेल अशी आशा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. मेट्रोमुळे प्रवास वेगवान, सोयीस्कर, पर्यावरणपूरक होईल, तर मुंबई वन ॲप सार्वजनिक वाहतूक एकीकृत करेल. कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे युवकांना रोजगारक्षम बनवण्यास मदत होईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती साधलेली असून विकसित भारत 2047च्या दिशेनं महाराष्ट्र अग्रस्थानी राहील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. राज्याला अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईकरांच्या वतीनं राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि शिवशाहू फुले आंबेडकरांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करत आज मोदी साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबईच्या विकासाला एक नवे पंख देणाऱ्या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होतं आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलं. हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला प्रधानमंत्री महोदयांचं नेहमीच साथ, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आलं आहे. देशाच्या विकासाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देखील देतो. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे. आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रकल्पातून विकास, सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळं केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है. विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी पुन्हा एकदा मुंबईकरांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.